आजच्या या शाही विवाहाच्या निमित्ताने आपण सर्वच मायबाप मंडळी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात। दिवसभर अनेक मान्यवर मंडळांनी खरं तर या ठिकाणी वधूवरांना शुभेच्छा दिल्या आहेत। जे आवर्जून उपस्थित आहेत, ज्यांनी आपल्या तालुक्याचे नेतृत्व करत असताना संप्रदायामध्ये की आज अयोध्येमध्ये जे राम मंदिर बांधलेलं आहे तिथे पहिला ज्यांना कीर्तनाचा मान मिळाला आणि आपलं अखंड आयुष्य हे समाजासाठी वाहून घेतलेले दोघे नवरा बायको या ठिकाणी खरं उपस्थित आहे, तुमचं मनापासून कौतुक। त्यानंतर शेडबाबांच्या पासून तर त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचं देणं लागतो, आपल्या तालुक्याचं वैभव जिल्ह्याचं वैभव ज्यांनी जतन केलं ते आपला तरुण सहकारी सत्यशील दादा। त्याचप्रमाणे या भागातली एक रणरागिणी जिच्याकडे पाहिलं की जरा जगायला उर्मी येते ती आमची गावड्याची पोर उपस्थित असलेले या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आणि अनेक मान्यवर मंडळी खरं तर आवर्जून उपस्थित आहे। चांगला योगायोग आहे। आज पाठीमाग दोन पुतळे आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंचा। ज्यांनी रामायण लिहिलं ना, म्हणजे आता आपल्याला ज्या रामानंद सागर म्हणून ज्यांनी रामायणाची नवीन मालिका त्या ठिकाणी उभी केली होती आणि सगळ्या मालिका आजपर्यंत टीव्हीवरती ज्यांनी विक्रम मोडला की गावाच्या गावं बंद व्हायची, ते रामानंद सागर कोण होते? अंध व्यक्ती होते। त्यांनी जे रामायणाची निर्मिती केली ते अप्रतिम होती, ती कुणीच करू शकत नाही। जर कुणी म्हणत असेल की अंध व्यक्ती अंध व्यक्ती अंध व्यक्ती, अशा डोळसप्रमाणे आपल्याला एवढे डोळे आहेत पण आपण ते करू शकलो नाही, ते रामानंद सागरांनी केलं। आणि राम कसा आहे, अंधारा माणूस जर राम उभा करू शकतो आणि जर आपल्याला उघडे डोळे चांगले डोळे असून जर राम दिसत नसेल तर आपल्या जीवनात काय राम नाही। म्हणजे अशा पद्धतीचं काम त्यांनी उभं केलं। लुई ब्रेल सारखा माणूस की काहीतरी काम करत असताना वडिलांना मदत करत असताना डोळेच गेले। डोळे गेल्यावरती काय करायचं? 1809 ला घटना घडली, 1825 ला त्यांनी स्वतः ब्रेल नावाची लिपी त्या ठिकाणी स्थापन केली, प्रस्थापित केली आणि माझा माणूस त्या ठिकाणी अंध म्हणून कुणी मिरवता कामा नये आणि म्हणून ब्रेल लिपीचा त्यांनी उद्घाटन झाला। ही जो पायोनियर आणि त्यांनी ब्रेल लिपी उभी केली आणि जी सगळी माणसं देखणी जी दिसतात ते आपल्यापेक्षा हजार पटीने हुशार आहे, त्या लुई ब्रेलची आठवण आज आपल्याला झाली। कारण हे करणारी माणसं शेवट गाडून घेणारी माणसं आहे, पैशाही भरपूर आहे। निवडणुकीला पैसा गावड्याच्या पुरीचा गेला, सत्यशील दादाचा गेला, दादाचा गेला, शरद दादाचा गेला, पण हा विवाह उभा केला पाहिजे। मग कुणी केला पाहिजे? तर ती बी दृष्टी असली पाहिजे, ते आमच्या गणेश दादाने केलं नाही, हे फार महत्वाचं। पैसे तर सगळ्यांकडे, पैसे कमी इथे खूप आहेत, अनेक खूप आहे, पण देण्याची वृत्ती असली पाहिजे आणि समाजाच्या दिशेने काय चालू आहे, सामाजिक काम कुठलं आहे आणि ते आज दादा खरं तर तुमच्या आशीर्वादाने आमचा गणू दादा करतोय, तुमचं पुण्य आहे आणि म्हणून आज गणू दादाला हे सगळं वैभव पाहायला मिळत आहे। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून विठ्ठल पाहिले हा माणूस महाराज दादांच्या पोटी जन्माला शुद्ध बीजा पोटे फळे रसाला म्हणली। आज गणू दादा अत्यंत चांगलं काम समाजामध्ये, तू किती मोठा आहे, तू काय करतोय, तुझ्याकडे किती गाड्या आहे, त्याला गाड्या तर शोक आहे काय, किती पैसे मला माहित नाही, पण हे जे तू काम केलंय दादा हे तुझ्या आयुष्यात तुला कोणी विसरू शकणार नाही। अनेक मोठा विवाह केले, कारण इथं शरद दादांनी लग्न लावलंच तिथं आमदार झाला दादांनी, पण ती डोळस मुलांची लावली, पण तू अंध मुलांची लावतोय। तुझ्या आयुष्यात तुला कधी माणूस जे तुझं ज्या ज्या वेळेस संकट येईल त्या त्यावेळेस यांचा सगळ्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे राहील, तुला कधीही काही कमी पडणार नाही। म्हणून आज सगळी मंडळी आपण या लग्नाला उपस्थित झाला। माझा मुलगा खरं तर काल अमेरिकेहून आला, त्याला म्हणलं तू लग्नालाच माझ्याबरोबर, तर मला पप्पा मला तुमच्याबरोबर लग्नाला यायचंय, म्हणलं लग्नालाच पण तू कुठेतरी जॉब करतोय आता, तुम्हाला मला जॉब करायचा, मला एक 10,000 रुपये तिथं द्यायचं। म्हणलं माझ्याकडे काय एवढे पैसे नाही, तुझ्याकडे उपलब्ध असेल तर तू दे कार्तिक, तू 10,000 रुपये देणार आहे, तुझ्या गाडीमध्ये पैसे आहेत, 10,000 रुपये तू घेणार आहे तर तुझ्या परवानगीने सांगतो तू देणार आहे। म्हणून शेवट किती देतो याला महत्व नाही, देण्याची वृत्ती तुमची असली पाहिजे आणि ती आज या ठिकाणी गणूदादा मला खूप समाधान वाटलं। आज खूप कार्यक्रम होते पण गणूदादाचा निरोप आहे, ओझरवरून निरोप आहे, गणपतीचा निरोप आहे, सुरुवात गणपतीची आहे, त्याच्यामुळे पहिलं दर्शन म्हणलं गणपतीचं ओझरचं घेऊ, नंतर दुसऱ्या सामाजिक काम करणाऱ्या गणेश दादाचं घेऊ, म्हणजे आपलं आयुष्य सार्थकी लागेल। आणि आजच्या गोड कार्यक्रमाला आपण सगळी मंडळी आलात
मनापासून गणूदादाचा जवळचा सहकारी या नात्याने आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं या ठिकाणी आमच्या या शाही विवाहाला उपस्थित झाला म्हणून पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि जे मंडळाचं नाव आहे अश्वमेघ, घोड्याला काय डबल दिसतं पहा, घोड्याला रात्री जर चालला तर घोड्याला डबल दिसतं, त्याच्यामुळे कदाचित गणूदादा तुला डबल दिसत असावं म्हणून तू या शाही विवाह